काय आणले तुम्हाला दाखवते मी. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज ना खूप दिवसानंतर म्हणजे माझ्या मागं लागले होते समीक्षा आणि हे पण लागलेले, अरे हे कर, ही रेसिपी कर. तर कोणती रेसिपी तुम्हाला सांगतेच. तर आज बनवणार आहे मी शेंगदाण्याचे लाडू. तर माझ्या मुलांना खूप आवडतात बरं का शेंगदाण्याचे लाडू, आणि अक्कांना पण आवडतात. अक्कांना मी बनवून द्यायचे जेव्हा त्यांचा पाय वगैरे फ्रॅक्चर झाला होता ना, तेव्हा त्यांना रक्ताची खूप गरज होते. आणि ते रक्तवाढीसाठी लाडू हा बेस्ट उपाय म्हणजे शेंगदाण्याचे लाडू, आणि त्याच्यामध्ये गूळ वगैरे असतं तर ते चांगलं असतं रक्तवाढीसाठी. त्याच्यामुळे ना रक्तवाढीसाठी मी शेंगदाण्याचे लाडू त्यांना करून द्यायचे. तर त्यानंतर मग खूप दिवसानंतर आत्ता मी बनवते. तर अक्का म्हटल्या की शेंगदाण्याचे लाडू तरी बनव. समीक्षाने तर घाईच घेतली, मम्मा कधी बनवणार आहे, कधी बनवणार. तर म्हटलं ठीक आहे बनवते, आत्ता बनवते. तर 2 दिवस झालं होतं, आता बनवते. आज आणते सामान, उद्या आणते सामान, असं करता करता आजचा दिवस उजाडला. आणि आता मी शेंगदाणे आणलेले आहेत. तर तुम्हाला सगळी रेसिपी मी दाखवणार आहे, मी कशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवते आणि मी त्याच्यामध्ये काय काय टाकलेले जेणेकरून ते लाडू एकदम पौष्टिक झालेले आहेत. तर आता चला, आपण ठेवलेले आहेत शेंगदाणे भाजायला. एका कढईमध्ये बसणार नाही म्हणून मी इकडे एक तवा पण ठेवलेला आहे आणि ते शेंगदाणे भाजून घेत आहे. तर मी ना 1.5 किलो शेंगदाणे आणले होते. तर शेंगदाण्याचा आत्ताचा भाव जो आहे तर 150 रुपये किलो असा शेंगदाण्याचा भाव आहे. तर मी 1.5 किलो शेंगदाणे आणले होते. त्याचबरोबर मी 1.25 किलो गूळ पण आणला होता. 1.25 किलो म्हणजे 750 ग्रॅम. तर तो गूळ आणला होता. आणि आता मी इथे शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे, कसं कसं मी करते, किती वेळ लागला मला रेसिपी बनवायला, हे तुम्हाला सगळं कळेल व्यवस्थित. तर आता नॉर्मल ह्याच्यावरती शेंगदाणे भाजते. तर तुम्ही बघताय शेंगदाण्यामध्ये ना काही काही असे खराब शेंगदाणे पण आहेत, जे जर काढले नाही तर आपले शेंगदाण्याचे लाडू एकदम खवट होऊन जाणार, बरोबर. तर हे पण मी काढत होते, वेचत होते जे काय त्याच्यामध्ये शेंगदाणे खराब आहेत ते. तर आता चला सुरू करूया आपल्या लाडूला. ह्या लाडवाला मी ना 3 वाजल्यापासून लागले होते करायला, ते रात्री 7 वाजेपर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा गॅप पण झाला, मी नंतर सांगते तुम्हाला काय झालं होतं ते. तर एवढा वेळ लागला कारण मंद आचेवरती शेंगदाणे भाजायचे असतात, त्याला खूप टाईम लागतो. म्हणजे मंद आचेवर शेंगदाणे भाजले तर ते छान, त्याची चव जी आहे ती छान लागते. तर किचनमध्ये सगळीकडे शेंगदाणेच मला दिसत होते. आणि कढई आपली छोटी असल्यामुळे मला 2 ह्याच्यामध्ये ते भाजायला लागत होतं. म्हणजे एकीकडे तवा, दुसरीकडे कढई, आणि प्लेटीत वेगळेच भाजलेले आणि दुसरे एका ह्याच्यामध्ये वेगळेच ते अजून भाजायचेत, असं चाललं होतं. तर थंड होत होते काही शेंगदाणे. तर थंड झाल्यानंतर अजून त्याची प्रोसेस असते नाही का, की त्याचं फोलपट वगैरे काढा, ते अजून बाकी होतं माझं. तर एकीकडे अजून दुसरे शेंगदाणे भाजतच होते. छान अशा कलर आलाय त्याला शेंगदाण्याला, बघू शकता तुम्ही. तर अर्धे शेंगदाणे भाजून झाले होते, अर्धे मी तव्यात आणि कढईत ठेवलेले आहेत भाजायला. दुसरे थंड होईपर्यंत म्हटलं आता ह्याचे फोलपटे काढून घ्यावे. तर ह्याचे फोलपटे जर नाही काढले, काही जण फोलपट काढत नाही, त्याच्यामुळे शेंगदाणे असे वेगळेच त्याचा कलर दिसतो. आणि ते सलपट जे आपण खाताना ना सलपट ते लागत राहतं, किंवा कोण असं कच्चंच बनवतं शेंगदाणे, मी बघितलेले आहेत. तर ते अजिबात चांगले लागत नाही त्याची टेस्ट. तर मी हे एकदम बारीक मस्त मंद आचेवरती शेंगदाणे
भाजून घेते आणि ते थोडेसे थंड झाले, गरम गरम पण निघतात, पण थोडेसे थंड झाले ना नॉर्मल, ते लगेच त्याचं फोलपट निघतं. तर तुम्ही बघू शकता हे शेंगदाण्याचे फोलपट आता मी काढत आहे. अजून माझे एवढे शेंगदाणे राहिलेत, तोपर्यंतच माझा हात असा लाल लाल झालेला आहे ते फोलपट काढून काढून, कारण गरम गरम थोडंसं होतं त्याच्यामुळे ते गरम गरम काढून काढून माझे हात लाल लाल झालेले आहेत पूर्ण. तर किचनमध्ये सगळीकडे शेंगदाण्याचे फोलपट वगैरे शेंगदाणे सगळीकडे पसरलेले आहेत. तर आता चला, अजून माझे एवढे शेंगदाणे करायचे बाकी आहेत. तर मला खूप कंटाळा आला होता हे सगळं करता करता, कारण खूप म्हणजे खूप एकदम किचकट काम असल्यासारखे. त्याचं फोलपट काढा, त्याला मंद आचेवर भाजा, फोलपट काढा, त्यानंतर त्याला कुटा, ते तरी बरं आता मिक्सर आलेत म्हणून काही एवढं टेन्शन नाही राहते. तर आता हे चला मी फोलपट काढून घेत आहे शेंगदाण्याचे, आणि भरपूर असा ढीग माझ्या पुढं साठला होता शेंगदाण्याच्या फोलपटांचा. मी पटापट करत होते, कारण ना माझं असं होतं की आता मला मुलाला घ्यायला जायचं आणि मला थोडासा वेळ पण नको जास्त लागायला, त्याच्यामुळं मी ना फक्त फोलपट काढून ठेवलं आणि बाकीचं म्हटलं की नंतर करूया आल्यानंतर. तर आता मी हे फोलपट सगळं काढून घेते पटापट. तर फायनली सगळ्या शेंगदाण्यांचे फोलपट वगैरे काढून झालेले आहेत आणि छान असं शेंगदाणा दिसतंय. इथं ढिगारा बघू शकताय तुम्ही कसं आहे. तर ते मी साफ करून घेतलं अगोदर सगळं, म्हटलं किचन अगोदर सगळं साफ करून घ्यावं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस जी आहे ती करावी. तर तसंच माझा टाईम पण होत चाललेला मुलांना घ्यायला जायचा, कारण मुलं सुटायचं. मी पार 3 वाजता लागले होते, त्याच्यामुळे ते भाजायला आणि ते फुलपट वगैरे काढायला, आणि मी एकटीच असल्यामुळे ना मला खूप वेळ लागत होता. तर आता बघा मी इथं काय काय घेतलेलं आहे, कारण तुम्ही काय काय घेता ही काय मला माहीत नाही. तर माझी रेसिपी बघा मी काय काय याच्यामध्ये टाकते आहे. तर माझ्याकडे खजूर होते, तसेच पडून होते, तर ते कोण खात पण नव्हतं आणि काय पण नव्हतं, ते तसेच वेस्टेज गेले असते. आणि खजूर किती महाग आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामुळे मी, आणि ते पौष्टिक पण आहेत त्याबरोबरच, तर त्याच्यामुळे मी विचार केला की शेंगदाण्याच्या लाडूमध्ये आपण हे पण टाकूया, म्हणजे की नॅचरल गोड असे लाडू होतील. तर आता माझ्याकडं खजूर होते, तर ती मी सोलून घेत आहे, त्यातल्या बिया वगैरे काढून घेत आहे आणि ते आपल्याला आता ह्या लाडवामध्ये टाकायचे. तर ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी सांगितले काजू बदाम पण टाक. तर म्हटलं काजू बदाम जर टाकलं तर त्याला भरपूर प्रमाणात असे काजू बदाम लागतील, म्हणजे जसे शेंगदाणे त्याच्यात थोडंफार प्रमाणात तरी लागतील. तर मुलांना खायला लागतात, त्याच्यामुळे मी काय भरले नव्हते एवढे, मुलांना खाण्यासाठीच तेवढेच भरलेले, हे लाडवाच्या हिशोबाने काय भरले नव्हते, त्याच्यामुळे ते मी स्किप केलं. आणि याच्यामध्ये मी टाकलं गूळ टाकला आहे थोडासा, आणि शेंगदाणे आणि ते खजूर जे आहेत ते मिक्स करून आपलं टाकायचे. तर कधी कधी मी ना हे शेंगदाणे अगोदर असे बारीक करून घेते आणि नंतर मग गूळ वगैरे खिसून वगैरे बारीक करून घेते, आणि नंतर मग आता मला ह्याच्यामध्ये खजूर पण ॲड करायचं होतं. तर म्हणलं कसं होणार, खूप उशीर लागेल, त्याच्यामुळे मी काय केलं, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं 2-3 खजूर आणि थोडासा गूळ, परत वरनं थोडेसे शेंगदाणे, असं करून मी हे मिश्रण मिक्सरमधून काढत होते, कारण आपला टाईम पण वाचेल एवढा. त्याच्यामुळे मी हे निर्णय घेतला तसा, आणि सगळे व्यवस्थित होईल, कारण ते खिसून गूळ म्हटल्यानंतर ते व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे मग मी एकत्र वाटून घेतल्यानंतर ते व्यवस्थित बारीक होईल. पण काय झालं, त्याच्यामध्ये लोड जास्त झाला. पहिल्याच ह्याला माझा मिक्सर आहे ना ते खराब झाला, आणि त्यानंतर तिथं थोडासा वेळ गेला, मुलांना आणायला गेले, सोबतच मिक्सर पण घेऊन गेले आणि मिक्सर रिपेअर करून परत आले. 200 रुपये मिक्सरच्या ह्याला गेले रिपेअर करायला. त्यानंतर आल्यानंतर मी सेम प्रोसेस केली, फक्त थोडं थोडं मी टाकलं त्याच्यामध्ये. तर अक्का मला म्हणत होते, अगं त्या गुळामुळे होतंय, तर तू असं असं करून मला कुटून दे आणि मी गुळ वगैरे असा हे करून टाकते. तर म्हटलं नको, मी करते बरोबर. तर मी थोड्याफार प्रमाणामध्ये व्यवस्थित असं प्रमाणामध्ये केलं, आणि त्यानंतर सगळं माझ्या इथं व्यवस्थित झालं आणि लाडू पण बांधले गेले, तुम्ही बघू शकता. तर लाडू आपले झालेले आहेत तयार, एकटीनेच केले सगळं, एकटीनेच बांधलं वगैरे सगळं. तर आता आपण हे लाडू जे आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहेत. तर भरपूर पौष्टिक झालेले आहेत आणि भरपूर टेस्टी पण झालेले आहेत. एक अर्धा किलोच गुळ ह्याला लागला आणि पाव किलो एक खजूर असतील, आणि जो पाव किलो गूळ होता तो तसाच राहिला, त्याऐवजी थोडासा खजूर वापरला, त्याच्यामुळे व्यवस्थित गोड झालेले आहे, मस्त झालेले आहेत. सगळ्यांनी खूप छान छान झाले म्हणून सगळ्यांनी खूप तारीफ केली, खूप छान वाटलं. एक काहीतरी आपण करतो आणि त्याचं चांगलं झालं तरच बरं वाटतं, नाहीतर मग ते मला करूच नाही वाटत. जर ते चांगलं आणि नाजूक झालं तरच मला ते आवडतं.
तर मी छान छान असे नाजूक नाजूक असे लाडू बांधलेले आहेत आणि ते रेडी आहेत। मी एक छान स्वच्छ डब्यामध्ये हे लाडू भरून ठेवत आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाडू कसे झाले हे पण सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।